स्वतःला कॅप्टन बिरुद लावणारा अशोक खरात 10वीच्या परीक्षेत 2 विषयात होता नापास। अंकशास्त्राचा अभ्यासक असल्याचं सांगणारा 10वीत गणिताच्या विषयातच फेल। भोंदू अशोक खरातवर 7वा गुन्हा दाखल। लैंगिक शोषणाच्या प्रकरणात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा। राज्य महिला आयोग अध्यक्षपदानंतर आता रुपाली चाकणकरांवर राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव। पक्षातूनच राजीनाम्याची वाढती मागणी। विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे आज सूप वाजणार। आजही खरात आणि साताऱ्याचा मुद्दा गाजण्याची चिन्ह। उद्धव ठाकरेंसह 9 आमदार विधान परिषदेतून होणार निवृत्त होणाऱ्या आमदारांचं फोटो सेशन। ठाकरे आणि शिंदे एकाच फोटो फ्रेममध्ये, मात्र दुरावा कायम। उद्धव ठाकरे साहेब हे आज विधान परिषदेचा निरोप घेत आहेत। त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो। एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंचा साहेब म्हणून उल्लेख, तर निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो अशा दिल्या शुभेच्छा। निरोप समारंभाच्या वेळी साहेब असा उल्लेख। फडणवीसांकडून उद्धव ठाकरेंवर कौतुकाचा वर्षाव। पुढच्या वेळी सभागृहात जास्त कोट्या ऐकायला मिळाव्यात म्हणत दिल्या परत येण्याच्या शुभेच्छा। सोनिया गांधींची प्रकृती बिघडल्यानं त्यांना दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात केलं दाखल। तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू। पश्चिम आशियातील सध्याच्या परिस्थितीवर डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदींची फोनवरून चर्चा। सामुद्रधुनीला सुरक्षित ठेवण्यावर दोन्ही नेत्यांचा भर। देशात एलपीजी आणि इंधनाची कोणतीही टंचाई नाही। सर्वच रिफायनरीचं कामकाज सुरू आहे पूर्ण क्षमतेनं, केंद्र सरकारनं केलं स्पष्ट। इस्रायलचा लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवर हल्ला। क्षेपणास्त्रात संपूर्ण इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त। आणि साईबाबांच्या शिर्डीत 3 दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। लैंगिक शोषण प्रकरणात अशोक खरात विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात 7वा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अशोक खरातच्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या ऑफिस बॉयवर अशोक खरातच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करणाऱ्या तरुणीनंच आज अशोक खरातवर खरंतर गुन्हा दाखल केलाय। याच तरुणीनं अशोक खरातच्या ऑफिस बॉय नीरज जाधव याच्या विरोधात शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता। नीरज जाधवनं अश्लील फोटो बनवून पाठवले असा आरोप करत या तरुणीनं नीरज जाधववर गुन्हा दाखल केला होता। आणि आता याच तरुणीनं अशोक खरातनं आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केलाय। शेतात घर बांधण्यापूर्वी अशोक खरातचा धार्मिक सल्ला घेण्यासाठी आई वडिलांसोबत गेल्यानंतर या तरुणीची अशोक खरातसोबत ओळख झाली होती। या ओळखीनंतर अशोक खरातनं या तरुणीसोबत देखील तेच गुंगीचं औषध पाजून अत्याचार केल्याचं समोर आलंय। जुलै 2024 ते डिसेंबर 2024 या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये अशोक खरातनं आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा या तरुणीचा आरोप आहे। भोंदूगिरी आणि शेकडो महिलांचं लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या अशोक खरातचा खूनी चेहरा समोर आलाय। अशोक खरातनं 5 नरबळी दिल्याचा संशय सरकारी वकिलांकडून व्यक्त करण्यात आल्यानं खळबळ माजली आहे। अशोक खरातला खरं तर कालच कोर्टासमोर हजर करण्यात आलं आणि यावेळी सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादातून खळबळजनक माहिती समोर आलेली आहे। खरातच्या घरी आणि ऑफिसमध्ये केलेल्या झाडाझडतीत काळ्या रंगाचं रिव्हॉल्वर सापडलं आणि त्यासोबत 31 काडतुसं सापडले आहेत, ज्यातील 5 काडतुसं ही फायर झालेली होती। यातूनच त्यानं अघोरी पूजेसाठी 5 नरबळी दिले असल्याचा संशय सरकारी वकिलांकडून व्यक्त करण्यात आलाय। त्यासोबत तो अनुयायांना वाघ, साप आणि नाग दाखवत होता। ते कुठून आणले यासंदर्भात तपास करायचं असल्याचं सांगण्यात आलं। तर हरणाची काळी आणि पांढरी कस्तुरी तो देत होता। यासाठी त्यानं हरणाची शिकार केल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात आलाय। दरम्यान 29 मार्चपर्यंत खरातची पोलीस कोठडी वाढवण्यात आलेली आहे।
तर कोर्टात नेमकं काय घडलं आपण ते ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात। सरकारी वकील त्यांनी म्हटलं की खरातनं 5 नरबळी दिल्याचे पुरावे आहेत आणि खरातनं नरबळी दिल्याचा संशय असल्याचं म्हटलेलं आहे। आरोपी स्वतःला सिद्धपुरुष असल्याचं सांगायचा। खरातकडे काळ्या रंगाची रिव्हॉल्वर होती, 31 काडतुसं त्यामध्ये होती। खरातकडे 6,05,000ची रोकड सापडली आहे। तर खरात हा वाघ साप लोकांना दाखवायचा, हरणाची काळी पांढरी कस्तुरी लोकांना द्यायचा। कस्तुरीसाठी हरणाची हत्या केल्याचा संशय आहे आणि त्यामुळे खरातला वन कायदा देखील आता लागू होऊ शकतो। दरम्यान यानंतर खरातच्या वकिलांनी नेमका काय युक्तिवाद केलेला आहे आपण तो देखील समजून घेऊयात। खरातच्या वकिलांचं काय म्हणणं आहे तर या प्रकरणी पेनड्राईव्हचा कुठेच उल्लेख नाहीये आणि अजून कोणतीही कागदपत्र घेण्याचं बाकी राहिलेलं नाहीये। रजिस्टर ऑफिसमधून कागदपत्र मिळू शकतात आणि या प्रकरणी आणखी तपास बाकी नाहीये, त्यामुळे पुन्हा कोठडी वाढवण्याची गरज नसल्याचं अशोक खरात याच्या वकिलांनी म्हटलं। तर अशोक खरात याला सापाबद्दल मला काही माहिती नसल्याचं त्याने युक्तिवाद केला किंवा तशी माहिती त्यानं कोर्टात दिली। 7 दिवसाची पोलीस कस्टडी जर वाढून दिली नाही तर त्याचा विपरीत परिणाम तपासावर होईल आणि तपासावर जर विपरीत परिणाम झाला तर त्यामुळे सामाजिक न्याय जो आपण म्हणतो तो होऊ शकणार नाही आहे। तपास अधुरा राहिला किंवा तपासामध्ये काही पुढं कमतरता किंवा कमकुवतपणा राहिला तर पुढे ज्यावेळेस कोर्टामध्ये केस चालते त्यावेळेस मग अनेक अडचणी उपस्थित होतात आणि तेव्हा मग न्याय अधुरा राहतो। तर ह्या कारणाकरता मी असं सांगितलं की ही जी त्यांनी 7 दिवसाची मुदत मागितली पुन्हा तपासाकरता ती देण्यात यावी। काही प्राण्यांची वन्य प्राण्यांची शिकार देखील झालेली असण्याची शक्यता आहे, कारण सध्या जो तपास झाला आहे त्या तपासाच्या दरम्यान काही प्राण्यांचे अवयव ह्या तपासामध्ये मिळून आलेले आहेत। तर आता हे अवयव ह्या आरोपीकडे कशा आलेत, त्याने ते प्राण्यांची हत्या केली किंवा अन्य प्रकारे मिळवलेत याचे देखील तपास होणं गरजेचं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत विकृत भोंदू अशोक खरात प्रकरणासंदर्भात निवेदन दिलं। जवळपास महिन्याभरापासून पोलीस खरातच्या मागावर होते। अखेर संपूर्ण माहिती आणि पीडितेकडून तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर खरातला अटक करण्यात आली। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनानुसार या प्रकरणाची सुरुवात झाली स्वतः खरातनं खंडणी संदर्भात दिलेल्या तक्रारीपासून। त्यानंतर नगरमधील आणि नाशिकमधील पीडित महिलांच्या तक्रारीनंतर खरातला अटक करण्यात आली। फिर्यादी महिलेस बोलवून ती एकांतात कार्यालयात असताना तीच तांब्याच्या बाटलीमधील मंतरलेले पाणी पिण्यास देऊन धार्मिक विधीचे नावाखाली वेळोवेळी फिर्यादी यांच्याशी शारीरिक संबंध केले। यातून फिर्यादी यांना दिवस गेल्याने अशोक खरात यांनी गोळ्या खाण्यास देऊन फिर्यादी यांचा गर्भपात घडवून आणला। तसेच जर फिर्यादीने अशोक खरात यांच्या सांगण्याप्रमाणे धार्मिक विधीस नाकार दिला तर तुझे भविष्यात चांगले होण्याऐवजी वाटोळे होईल। फिर्यादी यांची पत्नी हीच गरोदरपणात करावयाचे धार्मिक विधीचे कारण सांगून तिला बोलवून तिच्या पोटावर छातीवर हात फिरवून तिच्या योनीत बोट घालून तिचेवर बलात्कार करून तिचा शीलभंग केला। तसेच तिचे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली। फिर्यादीचे पतीस बाहेर पाठवून फिर्यादीला एकटीला थांबवून तिच्या हातावर एक काळा दगड ठेवून तिच्या कानात मंत्र पुटपुटून तिच्या डोक्यावर पाठीवर हात फिरवून तिच्या छातीला स्पर्श करून तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले। तसेच तू घाबरू नकोस, तू माझ्या औरामध्ये आहेस, माझ्या दैवी शक्ती आहे, मी तुला स्पर्श केल्याने तुझे कल्याण होणार आहे, मी तुझी शुद्धी केली आहे। फिर्यादी हिला मुलगा व्हावा व तिची कौटुंबिक अडचण सुटावी यासाठी तिला आरोपी अशोक खरात याने वेळोवेळी ओकस प्रॉपर्टी कॅनडा कॉर्नर नाशिक येथे बोलवून तिला तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्यास देऊन पेढा खाण्यास देऊन तिला गुंगी आल्यानंतर तिच्या गुंगीचा फायदा घेऊन तिच्याशी शारीरिक लगट करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध करून मी देवाचा अवतार आहे, माझ्याशी संबंध केल्यामुळे तू शुद्ध झाली आहे। फिर्यादी हीच बोलवून मी शंकराचा अवतार आहे, माझ्याकडे दैवी शक्ती आहे, मी तुझी शुद्धी करतो, तू नकार दिला तर तुझ्या मुलांचे भविष्य वाईट असेल, सर्पदंश होऊन
त्यांचे दिवाचे बरे वाईट देखील होईल अशी भीती दाखवून ओकस प्रॉपर्टी या कार्यालयात बोलवून तिला मिठाई खाण्यास देऊन तिच्या पाठीवर शरीरावर हात फिरवून कानात मंत्र उच्चारून फिर्यादीचे इच्छेविरुद्ध जबरदस्तीने बलात्कार केला